नमस्कार, रेसिपीज विथ तारा मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण वेगळी अशी रेसिपी करणार आहोत, चीज बॉल. तर तुम्ही माझ्या अजून चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा. तर बघू रेसिपीसाठी लागणारं साहित्य. इथे मी चीज घेतलेले, चिली फ्लेक्स घेतले, कॉर्नफ्लॉवर घेतले 1 वाटी. इथे चाट मसाला घेतला, मैदा घेतलाय. इथे मी काळी मिरी पूड घेतली, शेजवान चटणी घेतली, ही घरचं लाल तिखट आहे, चवीनुसार मीठ आणि लसूण असं किसून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे ना आपण ते स्वीट कॉर्न राहते ना ते उकडून घेतले मी. टोमॅटो घेतला एक असं बारीक चॉप करून घ्यायचं. त्यानंतर कांदा पण एकदम बारीक चॉप करून घ्यायचा आणि कोथिंबीर. आणि याच्यामध्ये मी 1-2 हिरव्या मिरच्या पण टाकल्या तिखट होण्यासाठी. इथं आपल्याला ब्रेड क्रम्स घ्यायचे. असं ब्रेड आहे ना मिक्सर मीठ टाकून त्याची पावडर बनवून घ्यायची. आणि 2 उकडलेले बटाटे घेतले. पहिल्यांदा आपल्याला बटाटे चांगली हाताने अशी मॅश करून घ्यायची, मग त्यामध्ये बाकीचे पदार्थ घालायचे. तर आता मी बटाट्याना एकदम चांगला मॅश करून घेतला. तुम्ही किसणीनं पण असं किसून घेऊ शकता. त्यामध्ये कॉर्नफ्लॉवर घालायचं. त्यानंतर ना या आपण ज्या भाज्या घेतल्या ना त्या सगळ्या भाज्या टाकून घ्यायच्या याच्यामध्ये. कोथिंबीर सगळं तुम्ही यामध्ये शिमला मिरची असेल ती पण टाकू शकता. आणि थोडा मैदा टाकायचा आहे, याच्यामुळे ना बाइंडिंग छान येते. मग त्यानंतर चाट मसाला, मिरीपूड, शेजवान चटणी पण टाकून घ्यायची आपल्याला यातच. म्हणजे आपण जेवढं घेतलं ते सगळं यामध्ये टाकून घ्यायचं आपल्याला. लाल तिखट, चवीनुसार मीठ टाकायचे, किसलेलं लसूण आणि चिली फ्लेक्स. आता हे ना चांगलं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. असं ना गोळा तयार झाला पाहिजे. तुम्ही अशा प्रकारे याचं ना गोळा तयार करून घेतला तुम्ही बघू शकता. आता याचं ना थोडंसं आपल्याला घ्यायचं पोषण, हातावर असा गोल गोल करून घ्यायचा, त्याचं बारीक एलेवानी करायचं. त्यामध्ये आपल्याला चीज भरायचे. तुम्ही ते चीज क्यूब भेटतं ना ते पण वापरू शकता. इथं मी मोंजरेला चीज होतं ते वापरले. आणि हे ना आपल्याला असं बंद करून घ्यायचं. अशा प्रकारे आता अशाच प्रकारे ना आपण बाकी सगळे बनवून घेऊ. खूप छान अशी रेसिपी तुम्ही घरी पण नक्की करून बघा. लहान मुलांना तर खूप आवडतील. चीजचे पदार्थ म्हणले लहान मुलांना खूप आवडते. तर मी इथे ना अशा प्रकारे बॉल तयार करून घेतले. आता एका वाटीमध्ये ना आपण कॉर्नफ्लॉवर ठेवलं पण शिल्लक ते घ्यायचे आणि त्यामध्येच मैदा घालून घ्यायचं. आणि थोडी मिरीपूड, थोडं मीठ पण आपल्याला चवीनुसार त्याच्यात टाकावं. आता याचं आहे ना लई पातळ पण नाही, असं आहे ना मिडियम असं गोल तयार करून घ्यायचं बॅटर. थोडं पाणी घालून आता अशा प्रकारे मी हा बॅटर तयार केलं आहे. आता आपण एक बॉल घ्यायचा, त्यामध्ये बुडवायचा, चांगला डीप करायचा. आणि ना तो आपण जे ब्रेड क्रम्स घेतले ना त्यामध्ये टाकून ना चांगलं असं घोळून घ्यायचं आहे. आणि मग आपण असे ब्रेड क्रम्समध्ये असे घोळून घ्यायचे आपल्याला. आणि तेल तापलं इकडं आणि कढईमध्ये सोडून घ्यायचे. तेल मीडियम गरम पाहिजे आपल्याला, एकदम कमी याच्यावर पण नाही. आणि गॅस हा ना मिडियमच ठेवायचं, नाही तर मग ते बॉल्स ना आपले तेलामध्ये फुटतील. अशा प्रकारे आपल्याला ना मिडियम गॅसवरती ना तळून घ्यायचे असे ब्राऊन रंग येईपर्यंत. त्यामुळे एकदम अशी क्रिस्पी होते. आपण जर मोठ्या गॅसवर तळले ना अशी क्रिस्पी नाही होणार ती. तर अशा प्रकारे आपले ना चीज बॉल तयार झाले. खूप छान अशी रेसिपी. तुमच्याकडे जे असेल ते टाकू शकता, नसेल ते स्किप करू शकता. कमी साहित्यात पण होती. आणि तुम्ही ब्रेड क्रम्सऐवजी ना पोह्याचा चुरा जरी वापरला ना तरी खूप छान अशी क्रिस्पी होतील. तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. चला तर